नमस्कार, मी गणेश गायकवाड. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एबी मराठी न्यूज मध्ये. खरं तर पावसाळा सुरू झाला की आपल्या सगळ्यांना उत्सुकता असते की उजनी धरणामध्ये पाणी किती येतंय, उजनी धरणाची नक्की काय अपडेट आहे. समाधान काळे सर तुम्हाला उजनीच्या सगळ्या अपडेट आपली एबी मराठीवरती देत असतात आणि पावसाळा सुरू झाल्यापासून समाधान काळे सरांना मला सातत्याने शेतकऱ्यांचे फोन येत होते की उजनी धरणाची नक्की स्थिती काय आहे. मात्र उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कुठल्याही पद्धतीचा पाऊस जो आहे तो जून महिन्यामध्ये झालेला नव्हता. त्यामुळे एकंदरीतच उजनी धरणामध्ये कोणत्याही पद्धतीचा विसर्ग सुरू नव्हता. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पुण्यामध्ये आणि उजनी धरणाच्या एकंदरीत पाणलोट क्षेत्रामध्ये पुणे परिसरामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आता उजनी धरणामध्ये विसर्गाला सुरुवात झालेली आहे. खरं तर उजनी धरणाचे व्हिज्युअल घेण्यासाठी मी इथं आलो होतो. उजनी धरणाचे अपडेट तुम्हाला उद्यापासून काळेसर देणारच आहेत. मात्र तत्पूर्वी मी उजनी धरणाचे जे काही व्हिडिओ आहेत ते घेण्यासाठी इथं आलेलो आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकताय की प्रशस्त असं हे उजनी धरण आहे. उजनी धरणाचे जे दरवाजे आहेत ते आपण उजनी धरण जे फोटोमध्ये व्हिडिओमध्ये बघतो ते याच्या पलीकडल्या बाजूने बघतो, ज्या भागामध्ये पाण्याचा जो आहे तो विसर्ग यामधून खाली सोडला जातो. मात्र आपण जर आता बघितलं तर हे उजनी धरणाचे जे काही दरवाजे आहेत आणि या बाजूला पाणलोट क्षेत्र जे आहे ते सगळं या बाजूला दिसते आणि उजनी धरणाच्या दरवाजाच्या पाठीमागील ही सगळी बाजू आहे. आपण जे समोर ज्या ठिकाणी आपली नजर जाईल त्या ठिकाणी हे सगळं उजनीचं पाणलोट क्षेत्र आहे आणि आपण ह्या बाजूला जर बघितलं तर हे सगळं खडकाळ माळरान दिसतंय. इथं सुद्धा जेव्हा उजनी धरणामध्ये पाणी वाढायला सुरुवात होईल, उजनी धरण जेव्हा 100% जाईल तेव्हा ह्या सगळ्या खडकाळ माळरानावर सुद्धा पूर्णपणे पाणी असतं. पूर्णपणे पाण्यानं भरलेला हा परिसर असतो. मात्र आता उजनी धरण मायनस मध्ये असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला पाणी दिसत नाही आणि सोलापूरसाठी जी काही पिण्याच्या पाण्याची जी काही व्यवस्थाची पाईपलाईन आहे ती आपण त्याची झाकवीला आपण बघू शकतोय. आणि या बाजूला उजनी धरणाचे एकूण 41 दरवाजे जे आहेत ते या ठिकाणी आपण बघू शकता. ह्या बाजूला जर आपण बघितलं 1 2 3 4 5 जे दरवाजे दिसत आहेत त्या दरवाजातून कॅनलला पाणी सोडलं जातं. अशा पद्धतीचं उजनी धरण जे आहे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय आणि उजनी धरणामध्ये आता पाणी जे आहे ते आता यायला सुरुवात झालेली आहे. आजचा जर आपण विचार केला, आज 6 तारीख आहे, 6 जुलै आहे. 6 जुलैला दुपारी 12 वाजताची जर उजनी अपडेट आपण बघितली तर आता उजनी धरणामध्ये जवळजवळ दौंडमधून 24,000 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. तो सकाळी 14,000 क्युसेकचा होता. म्हणजे 3 तासामध्ये उजनी धरणामध्ये दौंडचा विसर्ग जो आहे तो 10,000ने वाढलेला आहे. तो आता 24,000 क्युसेकचा विसर्ग झालेला आहे आणि उजनीच्या वरचे पाणलोट क्षेत्रामधील पुणे परिसरामध्ये प्रामुख्याने मावळ परिसरामध्ये जर आपण बघितलं तर मुसळधार पाऊस सुरू आहे. त्या परिसरातील जी काही विसिक धरणं आहेत ती आता 1 ते 2 दिवसात पूर्ण भरतील अशा पद्धतीचं चित्र आहे. आणि जेव्हा ती धरणं पूर्णपणे भरतील तेव्हा तिकडून येणारा जो विसर्ग आहे तो पूर्णपणे उजनी धरणामध्ये येणार आहे. इंद्रायणी नदीला पूर आलेला आहे. आळंदी देहू या परिसरामध्ये पाऊस आहे. पुणे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आता उजनीच्या वरील जी काही पाणलोट क्षेत्र आहे त्यातून मोठ्या प्रमाणावरती पाणी आता उजनी धरणामध्ये मिळतंय. दौंडचा जर विसर्ग केला तर आता 12 वाजता दौंडमध्ये जवळजवळ 24,000 क्युसेकने विसर्ग येतोय आणि जो संध्याकाळी तो अजून 10 ते 15,000 वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपलं हे जे उजनी धरण आहे ते पूर्णपणे मायनस मध्ये आहे. ते मायनस मधलं उजनी धरण आता प्लस मध्ये येईल अशा पद्धतीची आशा जी आहे ते शेतकऱ्यांना आहे. आणि प्रत्येक वर्षीप्रमाणे आपलं उजनी धरण 100-110% भरतं. याही वर्षी भरेल अशा पद्धतीची शक्यता निर्माण झालेली आहे. गोपाळ माळे सोबत मी गणेश गायकवाड, एबी मराठी न्यूज, उजनी धरण.